देवेंद्र फडणवीस साहेब, 12 ऑक्टोबरपासून मी तुम्हाला आता कोणाकोणाला धोके आहेत आणि याचं सायंटिफिक पद्धत काय, माइंड पद्धत काय, थ्रेट असेसमेंट काय, वैयक्तिक नव्हे हे सांगत चाललो आहे. मी माझ्याबद्दल पण सांगतो आहे, समाजाबद्दल सांगतो आहे. आताच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो की डॉक्टर मनीषा जोशी जरी माझी विशेष असली तरी तिला पहिल्यापासून जो धोका निर्माण झाला आहे मनशक्ती केंद्र लग्नाच्या अगोदरपासून, तो मी तिला सांगितलं होता, तिच्या वडिलांना सांगितलं होता, नंतर छगन भुजबळांना सांगितला, राणेंना सांगितला, विलासराव आर पाटील. आता तुम्हाला मी सांगतो, तिचे जे 2 शेजारी आहेत, निलांबरी मुखेडकर आणि संगीता पंडित, आणि तिची आई अपर्णा चांदसकर आणि नांदेडकर, पांडुरंग नांदेडकर यांची मिसेस, या 4 महिलांकडून तिचा घात होणार आहे. आता हे मी कसा अभ्यास केला, कसा असेसमेंट काढलं, मी कोणाला आरोप नाही करत आहे. ह्याचा डेटा काय आहे, ह्याचे फिल्टर्स कसे लावले, पॅरामीटर्स कसे अप्लाय केले, आणि डॉक्टर मनीषा जोशीला ते कसे ट्रॅप करतात, कसे हॅरॅस करतात, कशी इन्फॉर्मेशन काढतात, तिचे काही विकनेस आहेत मनीषाचे, तिचे काही इनिबिशन्स आहेत, तिचे काही ट्रॉमाज आहेत, त्याच्यावर ते कसे अटॅक करतात, आणि मग त्याच्यानंतर तिला ते कसं आतमध्ये कंट्रोल ठेवतात, तिचं टॅलेंट कसं वापरतात, तिच्या पेशंट्सचे पैसे कसे वापरतात, तिचे कॉन्टॅक्ट्स कसे वापरतात, तिला कसं वरती येऊ देत नाही, तिला सुखाने आनंदाने का राहू देत नाही. पण आता काय झालं आहे ना, जसं नदीची पातळी वाढते ना, तशी धोक्याची पातळी वाढली आहे. ह्याचं कारण काय झालं की मनीषाला मी प्रोटेक्ट करत गेलो. प्रोटेक्ट करण्याच्या नादामध्ये काय झालं की मला चौकशी करावी लागली आणि मला पोलिसांची कंप्लेंट कारवाई कराव्या लागल्या. हे मी प्रोटेक्ट करण्यासाठी केलं मनीषाला. खरं मनीषा सावध व्हायला पाहिजे होती. मी मनीषाला हे पण म्हणतो होतो की तू यांच्या संपर्कात राहू नको, दूर राहा. मी तिला घरदारा सगळी उभी करून दिली. पण तिला हे कळलं नाही की आपलीच आई आपला घात करणार आहे. आणि मग नंतर हे सगळे घातक लोक तयार झाले. आता मी काही करू शकत नाही, कारण आता हे लोक तिच्या जीवावर उठलेले आहेत. कारण आता काय झालं की हे सगळे लोक एक्सपोज झाल्यामुळे ते दुखावले गेलेत आणि डूख धरून बसलेले आहेत. तर ह्या 4 महिलांकडून आता डॉक्टर मनीषा जोशींना मोठा धोका आहे. मी सांगतो तुम्हाला, संगीता पंडित तिची शेजारी आहे, दुसरी निलांबरी मुखेडकर तिची सख्खी आई, त्याच्यानंतर 2 महिला आहेत, शैलेश चांदसकरची बायको प्रीती चांदसकर, अभय चांदसकरची बायको धनश्री चांदसकर, पांडुरंग नांदेडकर जे सिनियर ग्रस्त आहेत, तिच्या वडिलांचे मित्र 80 वर्षाचे ग्रस्त, त्यांची बायको. या 6 महिला आहेत. अजून 4 महिला आहेत, त्यांची मी नावं सांगत नाही तुम्हाला. पूर्वी पण डॉक्टर मनीषा जोशींना प्रदीप झेडकरची मिसेस, तिची आई यांनी मारहाण केलेली, हल्ले केलेले आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या राजकीय नेत्यांकडून हल्ले झालेले आहेत हा वेगळा विषय आहे. पण मनीषा जोशींना आता खूप मोठा धोका आहे आणि त्या धोक्यांमध्ये हे 6 महिलांचा मुख्य समावेश आहे. काही पुरुष आहेत पण तो वेगळा विषय आहे, त्यांना मी हँडल करतो आहे. पण ज्या महिला आहेत त्यांचं काय करायचं, हा खरा मुद्दा आहे. महिला आयोग याच्यात काहीच करू शकत नाही. विजया राटकर फेल